नमस्कार. मी प्रदीप गायकवाड, MK न्यूज 36. कालपासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. दम बडी चीज है. वार्डातील मतदार पाहत आहेत. मानलेल्या भावांनो, तुम्हाला कोणत्याही गटातटाचा विचार न करता झालेल्या प्रकरणाचा सभागृहात जाहीर निषेध करून दादांवरचे खरे प्रेम स्पष्टरित्या व्यक्त केल्याबद्दल मानलं तुम्हाला. जनतेचे खरे प्रतिनिधी आणि दादांचे खरे कार्यकर्ते शोभताय तुम्ही. सलाम तुमच्या निष्ठेला. सलाम तुमच्या एकनिष्ठेला. आता ही जी पोस्ट आहे ही फेसबुकवर आहे, सगळ्यांनाच दिसेल. ह्याच्यात 3 नगरसेवक आहेत. सगळ्यांची नावं नाही घेत. त्यातले एक जे नगरसेवक आहेत कार्यक्षम, कारण आता ते दादांचे प्रेमी आहेत, चांगली गोष्ट आहे, अमरजी धुमाळ यांचा तो विषय आहे. आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ केला होता की नगरसेवकाच्या भावाला टेंडर घेता येते का. हे त्यांचे बंधू आहेत अभिजित धुमाळ. त्यांच्या नावावरती आरोग्य विभागाचं एक टेंडर आहे, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण पहिले हे पोस्टमध्ये ज्यांनी या गोष्टीचा, आता दमबडी चीज हे तर विषय काय आहे की बारामतीचे नगरसेवक आहेत किशोरजी मासाळ यांनी दादांबद्दल काही वक्तव्य केले होते. त्याबद्दल यांनी सभागृहात काल जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये एक प्रस्ताव ठेवला की जाहीर निषेधचा. चांगली गोष्ट आहे की तुम्ही जाहीर निषेध करताय, त्यांचे तोंडून वक्तव्य गेलं, हे दादांचे खरे प्रेमी असं म्हणताय. तर आता हे तिघांची नावं न घेता एकाचंच नाव यासाठी घेतलं की ह्यांच्या बंधूच्या नावावरती ते टेंडर आहे. तर दादांचं स्पष्ट वक्तव्य असं आहे की त्यांना पुन्हा आठवण करून देतो की ज्याला ठेकेदारी करायची त्यांनी राजकारणात येऊ नका, आणि ज्याला राजकारण करायचे त्यांनी ठेकेदारी करू नका. आता हे म्हणतील की माझ्या भावाच्या नाव आहे, माझा संबंध नाही. असं अजिबात नाही. कारण याला असं आहे की 16 कलम 1 अधिनियम 1965, 16 कलम 1 व 44 नुसार हे घरात नातेवाईकाला हे टेंडर घेता येत नाही. आणि ह्यांचा निवासस्थानाचा पत्ता एकच आहे, मंगलमूर्ती अवचट इस्टेट. तर हे विभक्त कसे. आता ह्याच्यावरती अजून आपण पुढे जाऊन असं बघू की जे सचिन शेठ सातव जे कार्यक्षम नगर अध्यक्ष आहेत, यांना आम्ही या संदर्भात जाऊन भेटलो की बाबा हे त्यांच्या सख्या बंधूला, आता समजा आम्हाला माहिती कमी असेल त्यावेळेस परवा दिवशी की आम्हाला माहिती नव्हतं कुठल्या कलमांतर्गत हे येतं काय येतं, म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेलो. आता हे बारामतीचा कारभार शहराचा पूर्णपणे, बारामती ही महाराष्ट्रात नावाजलेली नगरपालिका आहे दर्जाची. आता हे जे नगराध्यक्ष खूप हुशार, नियम अटी यांना हे सगळं माहिती असताना ह्यांनी आम्हालाच विचारावं का की हे कुठल्या कलमांतर्गत येतं. तर ठीक आहे, आता मी त्यांना ते कलम सांगितलेलं आहे 16(1) व 44 नुसार हे त्यांना घेता येत नाही. कोर्टाचे आदेश त्याच्यात मला 2-3 उदाहरणं देता येतील अशा आहेत. जी आर स्पष्ट सांगतो की नगरसेवकाच्या भावाला जो मुद्दा आहे, जर नगरसेवकाचा भाऊ पूर्णपणे स्वतंत्र राहत असेल, त्याचा व्यवसाय वेगळा असेल, त्याचं पॅन कार्ड, IT रिटर्न आणि निवासस्थान, हा महत्त्वाचा विषय आहे की निवासस्थान पूर्णपणे वेगळं असेल आणि नगरसेवकाचा त्याच्या व्यवसायाशी काही संबंध नसेल, तरच तो भाऊ स्वतंत्र व्यावसायिक म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. मात्र तक्रार झाल्यास तो पूर्णपणे वेगळा राहतो. हा मुद्दा महत्त्वाचा आहे की पूर्णपणे वेगळा राहतो आणि नगरसेवकाचा त्यात कोणत्याही आर्थिक फायदा घेता येत नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी नगरसेवकाची असते. थोडक्यात सांगायचं तर जर भाऊ एकत्र कुटुंबात असेल किंवा भागीदारीत असेल तर कॉन्ट्रॅक्ट घेता येत नाही. घेतल्यास कलम 1644 अनुसार आणू नये. जिल्हा अधिकारी नगरसेवकाला अपात्र ठरू शकतात. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही उच्च न्यायालयाचे स्थळ म्हणजे वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. आता एवढं स्पष्ट निर्देश असताना अजून अभिजित धुमाळांचं टेंडर हे कायम असून 3-4 दिवसापूर्वी त्यांचं पॉकलँड वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे हे दादांच्या तत्वाच्या विरुद्ध नाही का. जिथं एका नगरसेवकाचा हे जाहीर निषेध करतात, तेच प्रस्ताव मांडतात आणि त्यांच्याच बंधूकडे टेंडर आहे. मग ह्या नैतिकतेवर हे जबाबदारी घेऊन नगराध्यक्ष म्हणा, आता जे दादांचे प्रेमी आहेत सगळेच आहेत, दादांवरती सगळ्यांचं जीवापाड प्रेम आहे, ते वक्तव्य केलेलं चुकीचंच आहे. पण हे टेंडर जे घेऊन
जे आता ह्याच्यामध्ये असा अजून पुढे जाऊन विषय आहे की आम्ही नगराध्यक्षांना निदर्शनास आणून दिलं की GPS चे जे फोटो आहेत हे एक थोडक्याच प्रमाणात आहेत आणि जे बिलं काढलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात. उदाहरणार्थ युवराज देवकाते ह्यांनी एक जवळची मध्ये कचरा डेपोसाठी 3 दिवसासाठी पॉकलँड मागितलं 3 दिवसासाठी. आता हे 3 दिवसासाठी मागितल्यानंतरनं तिथं 1 महिन्याचं बिल काढले की 1 महिना पॉकलँड चालवलं. आता हे पॉकलँड म्हणजे 210 हे एवढं जे मोठं मशीन आहे ते कचरा साधारणतः 10 दिवस चालेल असं धरून चाला. पण हे 30 दिवस चालवल्याचं बिल आहे आणि त्याचे फोटो यांनी काढलेले नाहीत. याचा अर्थ काय घ्यायचा? मग हा भ्रष्टाचार होत नाही का? हा भ्रष्टाचाराकडे संकेत होत नाही का किंवा इशारा होत नाही का? थोडक्यात सांगायचं असं आहे की जिथं ह्यांनी जास्त तास लावलेले आहे. उदाहरणार्थ जलपर्णी काढणे. आता जलपर्णी म्हणजे आपल्या इथं मला वाटत नाही तर कुठं असेल. आणि बारामतीचे नगराध्यक्ष हे कार्यक्षम आहेत. दादांसारखे सकाळी लवकर उठून लोकांच्या गाठीभेटी घेतात, कामं बघतात. तर ह्यांनी एक दिवस सगळ्यांसमोर नागरिकांना बोलून, मीडियाला बोलून जलपर्णी आपल्या बारामतीत ही कुठं असते हे नागरिकांना दाखवून द्यावं, जेणेकरून यांना कळेल की इथं 1 तास चाललं, 2 तास चाललं, 4 तास चाललं. अजितदादांच्या वाढदिवसाला ज्यांच्या वाढदिवसाला ह्यांनी 5 आणि 6 तास किंवा लयत लय 5 तास GCP चालला असेल, तिथं ह्यांनी ज्यावेळेस स्वतःच्या भावाच्या नावावरती टेंडर, भावाच्या नावावरती यासाठी म्हणतोय की ह्यांचा अप्रत्यक्षपणे त्याच्यात सहभाग असू शकतो. याच्यामुळे आपण म्हणतो की भावाच्या नावावर ज्यावेळेस हे टेंडर घेतलं, सेम हेच टेंडर आहे. नदीच पात्रता साफ करणे, कचरा उचलणे. आता हे एनडीकेला आम्ही ज्यावेळेस विचारलं की एनडीकेला आपण मग तर ते टेंडर कशाचं दिलं आहे, तर एनडीकेचं आणि ह्यांचं काम वेगळं आहे असं सांगण्यात आलं. ठीक आहे, ते पण मान्य आहे. पण एनडीकेवाले पण ह्यांचं पॉकलँड GCP मागवतात. खरंच हा 9 तास चालू शकतो का? हा मुद्दा आहे. 9 तास 10 तास. आणि तिथं का GPSचे फोटो नाहीयेत? तिथं का रेकॉर्डिंग नाहीये? तिथं का मीटर घेतला जात नाहीये की बाबा इथं एवढं खरोखर हे तास चालले आहेत का? याच्या मागं नेमकं कारण काय आहे हे नागरिकांना कळायला पाहिजे. नगराध्यक्षांनी सांगितलं पाहिजे. आणि दमबडी चीज आहे ह्या नगरसेवकांनी अमरजी धुमाळनी पण ह्याचं स्पष्टीकरण हे नागरिकांना दिलं पाहिजे. आणि अजून हातात दुसरा मुद्दा असा आहे की जिथं दादांच्या निषेधाचा प्रस्ताव यांनी सभागृहात मांडला, चांगली गोष्ट आहे. पण ज्या प्रभागातनं हे निवडून आले 77 विषय होते, याच्यामध्ये 77 विषयामध्ये अवचट इस्टेट, पाटस रोडला यांनी निधी किती आणला आणि नवीन आपल्या इथं प्रकल्प काय आणले हे यांनी एकदा स्पष्ट करून सांगावं सगळ्या मीडियासमोर येऊन. कारण की तुम्ही जे गोष्टी करता ते दुनियाला दिसतं. त्यांना वाटतं या लोकांना काही कळत नाही. टेंडर भावाच्या नावावरती येतं. तिथं बिलं काढायला ह्यांचा दबाव जात नसेल का? सीओनला आता मी काल सभागृहात बघितलं की त्यांची मीटिंग झालेली. सिंघम असा त्यांचा उल्लेख केला. त्याला कारण असं आहे, तो खोचक टोला सीओनला लावलेला आहे की हे कोणाचे फोन उचलत नाहीत, हे कोणाचं ऐकत नाहीत. हे त्यांच्या धुंदीत किंवा त्यांच्याच दुनियेत मस्त असतात. कारण की ह्यांना कोणाचं घेणं नाही. हे फक्त नगराध्यक्षांचेच फोन उचलतात, त्यांचंच ऐकतात. तर नागरिकांच्या वतीने, आमच्या चॅनलच्या वतीने आणि पाटस रोडचे जे मतदार आहेत यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने नगराध्यक्षांनी आणि अमरजी धुमाळ यांनी सांगावं की त्यांचा बंधू आणि ते वेगळे राहतात का? आणि जर राहत असतील तर त्यांचा पत्ता काय आहे? आणि जर प्रतिज्ञापत्रात तुम्ही नेमका उल्लेख केला आहे की माझे बंधू ठेकेदार आहेत की नाही हे तुम्हीच स्पष्ट करावं. आम्ही डॉक्युमेंटसाठी अप्लाय केलेलं आहे, ते आज ना उद्या मिळतील. पण जर तुम्ही खरोखर दादा प्रेमी असतात, दादांच्या तत्वावरती चालत असाल, तर तुम्ही या गोष्टीचा लवकरात लवकर खुलासा करताल. आणि अशा आम्ही एक अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो, जे की तुम्ही पूर्ण करताल हे माहीत नाही. पण आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि नगर अध्यक्षांना आम्ही या गोष्टीवरती आता भेटायचं. मग आम्ही GR काढलेले आहेत, कोर्टाचे निकाल काढलेले आहेत की ते मी त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे आणि हे त्यांच्या पुढे ठेवणार आहे की भावाला किंवा नात्यातल्या रक्ताला टेंडर घेता येतं का हे त्यांच्या पुढे मांडणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे. तर आपण त्या गोष्टीवरती सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांची प्रतिक्रिया काय येते त्यानंतर पुन्हा एकदा आपण या गोष्टीवरती पुन्हा एकदा आपली एक बातमी होणार आहे.
तत्पूर्वी लोकांनी ज्या गोष्टीसाठी आपण ही जे बातमी लावून धरतोय टेंडर संदर्भात, हे योग्य आहे का याचा विचार करून कमेंट नक्की करा. नमस्कार.